जय सियाराम, सुप्रभात. आज बरेच दिवसातनं आध्यात्मिक शाळा चालू झाली. गणपती विसर्जन झालं की लगेच आध्यात्मिक शाळा चालू होणार होती असंही रामानंदाचार्यजींनी सांगितलं होतं. आणि आध्यात्मिक शाळेत खूप छान आज सांगितलेलं आहे. असं सांगितलेलं आहे की गुरूंचं वाक्य म्हणजे की आपण गुरूंच्या वचनावर जर चाललो तर आपल्याला मोक्ष काही दूर नाही आणि आत्मज्ञानही काही दूर नाही. खरं तर हे जास्त करून तर शिष्यांनाच कळणार आहे, साधकांना कळणार आहे. नवीन जे काही भक्तगण असतील किंवा नवीन जे ऐकणारे असतील त्यांना काही समजणार नाही. एकदा का आपल्या रामानंदाचार्यजी संप्रदायात गेलं की बरोबर सगळ्यांना माहिती होतं. आणि आज रविवार होता, बाजार वगैरे केलेला आहे बघा. आज बाया यायच्या होत्या 7-8 कारण खत टाकायचं होतं आपल्या पेरूच्या बागेला. आम्ही दोघी चाललो चलत. आज आमची दुसराच रस्ता आहे, आम्ही चालत चाललेलो बरडावून पाऊल वाटाने चाललेलो आहोत बघा. लांबपर्यंत आणून सोडलेलं आहे आणि तिथून एक गडी यायचा होता खत वाहण्यासाठी, त्याला आणायला गेलेले आहेत. आमच्या इकडे भरपूर अशा बागा झाल्या. ही केळीची बाग, पेरूची बाग, बऱ्याचशा अशा केळी झालेल्या आहेत. आणि ऊस तर भरपूर असं सगळं म्हणजे की सगळं आमच्या इकडं बागायतच आहे. चोराखळीचं तळ जवळ असल्यामुळं का भरपूर असं म्हणजे पाण्याखालची रानं आहेत आमच्या इकडे. आणि आम्ही पण आता 3 एकर पेरूची बाग लावलेली आहेच. आणि आमचा रस्ता तर बघू शकता ऊसाचा म्हणजे की इकडून साईडनं ऊस आहे, भीती वाटते. आणि आमच्या इकडं वाघ बिबट्या सगळं असं म्हणजे सारखं दिसतं. आणि पोरी आल्या होत्या बघा सायकलवर, त्या दोघीजणी तिकडल्या रस्त्याने, जी की आपला गोठा आहे ना तिकडल्या रस्त्याने आल्या होत्या तळ्याच्या वाट्याने. आणि इकडं मग आमचं खत भरायला चालू आहे. गडी काय आणखी आलेला नव्हता. आता एवढ्या 10-12 बाया आता खत सगळं मिक्स करून कालच ठेवलेलं होतं, म्हणजे की खत टाकायच्या आदल्या दिवशी ठेवलेलं होतं. आणि खत वाहण्याचं काम म्हणजे अवघडचं, एखादा तरी गडी लागतो. ह्यांना पण खावा द्यायला तर जायचं असतं. तेवढ्यात ती गाडा होता शेणखत वाहण्यासाठी आणलेला, त्याच्यामुळं ते थोडंसं आपलं रिलॅक्स झाले. म्हणजे की त्या गाड्या 7-8 ठिकी टाकायच्या आणि परत वावरात न्यायची. आणि काय झालं वावरात आता रोटर केलं आहे त्याच्यामुळं गाडा काय ढकलत नव्हता. तसंच बळाचंच आम्ही सगळ्यांनी केलं आहे बघा वाहिलेलं. गावाकडं चाललो होतं आणि काय झालं खत लवकर टाकायचं झालं त्याच्यामुळे खुरपायला छोट्या बागेकडे बाया घेतल्या होत्या. आणि बाकीचे 2-4 जी पोरं होते त्यांना खत टाकायला लावलं. आणि 4ची लाईट होती त्याच्यामुळे रस्त्याने सगळ्या पाणी झालेलं आहे. तर असा होता आजचा मिनी ब्लॉग. कसा वाटला? जय सियाराम.